असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट विचार करणार आहे आणि त्यामुळे एका युवकाला, एका सच्चा मुंबईकराला, एका इमानदार पर्यावरणप्रेमी प्राणीमित्र आणि लेखक संपादक असलेल्या किरण शेलारला संधी देतील याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे। मुंबईतल्या काही भागांमध्ये मी आता जाऊनही आलो आहे। ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय त्यामध्ये प्रथम फेरीमध्येच ही निवडणूक आम्ही जिंकू हा माझा त्या ठिकाणी दावा आहे। तर दुसरीकडे ज्या पद्धतीने ही निवडणूक होते या अगोदर अनिल परबांनी दावा केला होता की बरेच मतदान यादीतले नाव आहेत ती गायब करण्यात आलेली आहेत। ज्या काही पद्धती निवडणूक आयोगाने आणि संबंधित व्यवस्था करणाऱ्या मंडळींनी केली आहे ती सर्व उमेदवारांसाठी सारखीच आहे। अनिल परब यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असेल म्हणून त्यांची कोलेकुई आहे असं माझं मत आहे। त्यांनी असं म्हटलं की मातोश्रीचा आशीर्वाद ज्याला असतो तो विजय होतो, समोर कोण आहे? मातोश्रीच्या प्रांगणामध्येच कधी शिवसेना जिंकली आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी द्यावं। आणि माझं त्यांना आव्हान आहे की एवढीच खुमखुमी असेल तर जिथे मातोश्री आहे त्या वांद्रे पूर्वमध्ये कधीतरी स्वतः निवडणुकीला उभं राहावं। राहुल गांधी जे आहे ते विरोधी पक्ष नेते बनत आहेत, त्यामुळे आता मोदींना पळ काढता येणार नाही असं संजय राऊत यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये समर्थन दिलेल्या 370 मध्ये राज्यसभेत जाऊन पळ काढला केवळ हिरव्या रंगासाठी। संजय राऊत यांनी आणि त्यांच्या पक्षाने लोकसभेमध्ये ज्यात 35A ला समर्थन देऊन काश्मीरला विशेष दर्जा गायब केला त्याच्यातनं पळ काढला। राम मंदिर राम वर्गणीवरनं त्यांनी पळ काढला। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळ्यात मोठे पळपुटे हे संजय राऊत उभाटा सेनेचे आहेत। त्यांनी दुसऱ्याला धडा शिकवू नये। संजय राऊत असं म्हणतात की राम मंदिर घाई गडबडीत बनवल्यामुळे त्याला गळती लागलेली आहे। खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी या राम वर्गणीत राम मंदिर राम सेतूमध्ये कुकृत्य कुचेष्टा केली त्यांचं हे पाप आहे आणि त्या ठिकाणचं बांधकाम अतिशय उत्तम होईल याबद्दल निश्चिंतता त्यांनी बाळगावी। यावर मी भाष्य करणार नाही। मुंबई महानगरपालिकेला आहे ती थीम पार्कसाठी जागा आहे ती हस्तांतरित केलेली आहे, कसं बघताय? कारण की राज्य सरकारकडे मला वाटतं याचा निर्णय राज्य सरकार योग्य रीतीने करेल। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। मुंबई अध्यक्ष म्हणून या सगळ्या घटनेला पाठिंबा आहेत का? कारण की रेस्कोर्स कुठल्या घटनेला? रेस्कोर्सची एवढी मोठी जागा, माझं मत राज्य सरकारपेक्षा वेगळं असूच शकत नाही। कैसर खालीद यांना निलंबित केलेला आहे। एकूण 17 जणांचा मृत्यू जो आहे तो घाटकोपर होल्डिंग झालेला होता। कशा प्रकारे बघताय ही भ्रष्ट ज्या पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू आमच्या मुंबईकरांचा झाला आणि त्या सगळ्यामध्ये निष्काळजी करणारे सगळेच दोषी आहेत। मग त्यात IPS अधिकारी असो वा कोणी अन्य असो, राज्य सरकारने केलेली कारवाई 100% योग्य आहे असं माझं मत आहे। असदुद्दीन ओवैसींनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जे पॅलेस्टाईनचा नारा दिलेला आहे यामुळे संसदेत मोठा गदारोळ देखील पाहायला मिळाला। हेच तुष्टीकरणाचं राजकारण। केवळ काही मतांच्या तुष्टीकरणासाठी काही करावं लागलं तरी करू या भूमिका घेऊन इंडिया अलायन्स आणि आमचे विरोधी उतरले। त्यात उभाटा सेनाही आहे। माझा सवाल उद्धवजींना आहे, जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओवैसीचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय आधी स्पष्ट करा। सर, अमोल मिटकरींनी एक धक्कादायक असं विधान केलेलं आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणूक यावर मी भाष्य करणार नाही। आणि मरणोत्तर शाहू महाराजांना भारतरत्न द्या अशी मागणी पालकमंत्री संत यांनी केल्याचं पाहिलं। याची माहिती मला पूर्ण नाही आहे। सर, मविया जे आहे ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीमध्ये उतरते। जो फॉर्म्युला त्यांनी लोकसभेला वापरला, पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता, त्याच पद्धतीने उतरणार असल्याची माहिती। मवियामध्ये अंतर्गत पराकोटीची भांडणं आहेत। उमेदवारीवरून भांडण आहे, नेतृत्वावरून भांडण आहे, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही भांडण आहे आणि त्यामुळे स्वतःचं भांडण लपवण्यासाठी आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही। महायुतीमध्ये पण जागा वाटपावरून वाद आहे असं बघायला मिळतं, कारण आमची अजून चर्चाच सुरू झाली नाही। पण दावे प्रतिदावे केले जातात। आमच्याकडे अधिकृत चर्चा एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार, रामदास आठवले आणि आमचे सहकारी पक्ष म्हणून करतील आणि त्यामुळे अन्य कोणाच्याही वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.